मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो, संवाद साधत असतो. आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 चे माजी नगरसेवक मोहम्मद जमालजी आहेत. सर, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार नवराष्ट्र के सभी पाठकों को. सर, आत्ता तुमच्या पदासमोर माजी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर जे आहे नागरिक तुमच्याकडे समस्या घेऊन येत असणार, तर तुम्ही त्या समस्या आयुक्तांपर्यंत कशा पोहोचवता, कशा कोऑर्डिनेट करता? तुम्हाला काही अडथळे येतात का? आता सध्या लय अडथळे येत आहे, कारण की आम्ही माजी झालो हे प्रशासनाला माहीत आहे. लोकांना हे माहीत नाही की आम्ही माजी झालो. बरोबर. लोकांची अपेक्षा आमच्याचवर आहे. आतापर्यंत लोक आमच्याकडे येतात, आपापली समस्या सांगतात, आम्ही त्या समस्याला घेऊन आयुक्ताकडे जातात. आणि आमचे जे आयुक्त आहे नागपूर महानगरपालिकाचे सध्या नवीन आले, चौधरी साहेब, डॉक्टर अभिजित चौधरी साहेब, तर त्यांचा जे व्यवहार आहे मला असं वाटलं की ते चांगला नाही आहे. कारण की ते पक्ष पाहून या चेहरा पाहून माजी नगरसेवकांना ट्रीटमेंट देते. आपण आयुक्ताकडे का जातात? लोकांसाठी, आपल्या घरासाठी आम्ही जात नाही. तर जे प्रस्ताव त्यांच्याकडे गेला तर ते मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता सध्या प्रोव्हिजन नाही आहे कामासाठी. मी ते फाईल घेऊन आयुक्ताकडे गेलो. त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे फाईल बनली, आता तुमचे एक अधिकारी सांगतात भाई प्रोव्हिजन नाही आहे. असं का? त्यांनी माझ्याशी बोलणं नाही केलं. त्यांच्याकडे मी गेलो, ते माझी गोष्ट सुनने को तैयार नहीं थे. ऐसी परिस्थिती आगे नगरसेवक होगी. कुठेतरी पद असतं तर आपण त्या समस्या त्या लेवलवर आपण म्हणजे अडथळे पूर्ण दूर केले असते. पण आता आयुक्तांकडे जाणं, हे करणं, बरेच अडथळे येते यामध्ये. आणि ते आमचा सन्मान करत नाही. ते BJPचे काही कोणी नगरसेवक आले, मोठे नगरसेवक आले तर त्यांना बरोबर ते आत बोलावतात, बसवतात, त्यांची समस्या ऐकतात, त्यांचं समाधान पण करतात. काँग्रेसचे मोठे नगरसेवक गेले तर त्यांच्या मोठ्या लोकांसाठी त्यांचा दरवाजा उघडलेला आहे. आणि जे नगरसेवक छोटे छोटे पक्षाचे आहे, जे नगरसेवक अपक्ष आहे, जे नगरसेवक मोठ्या पक्षाचे आहे पण त्यांचा नाव मोठा नाही आहे, त्यांच्यासाठी आयुक्ताकडे वेळ नाही आहे. हे माझ्या आपल्या चॅनलाकडून आरोप आहे आयुक्तावर की हे आयुक्त जे आहे हे प्रशासक म्हणून निष्कर्ष आयुक्त आहे. असं मी सांगतो, कारण की इतकी मोठी मोठी समस्या आमच्या प्रभागात आहे. आम्ही गडकरी साहब गेलो. गडकरी साहब को मैंने निवेदन दिया है कि साहब मेरे प्रभाग के अंदर सीमेंट रास्ते बनाना पड़ता, मेरे प्रभाग के अंदर नाले बनाना पड़ता, नाले की दीवार बनाना पड़ता. मेरे प्रभाग में एक पुराना प्रस्ताव था जो वर्क ऑर्डर स्टेज पर आके रुक गया था, उसको बनाना पड़ता. गडकरी साहब ने पार्टी लाइन से हटकर उन्होंने आयुक्त को पत्र दिए, उन्होंने NIT चेयरमैन को पत्र दिए, लेकिन ना कोई आयुक्त की तरफ से रिस्पांस है, ना NIT चेयरमैन की तरफ से कोई रिस्पांस है. ऐसा व्यवहार चल रहा है. ये तो अभी हमारी खुशनसीबी है कि पार्टी लाइन से हट के गडकरी साहब हमारे शहर के खासदार है और वो काम करते हैं. उनके पास पार्टी नहीं चलती, उनके पास व्यक्ति नहीं चलता, उनके पास जात नहीं चलती, उनके पास बात नहीं चलती, उनके पास चलता काम. लेकिन मैंने देखा कि आयुक्त ने उनके पत्र का भी सम्मान नहीं करा. तो ऐसे आयुक्त को महाराष्ट्र राज्य सरकार ने प्रशासक बना के यहाँ बैठाया है. मैं इस बात की निंदा करता हूँ. और मेरा अगर ये इंटरव्यू गडकरी साहब देख रहे होंगे तो मैं उनसे निवेदन करूँगा कि ऐसे लोगों के ऊपर आप अपनी कार्रवाई करें. जी सर, आत्ता तुम्ही म्हटलं आयुक्तांचं काम बरोबर नाही, कारभार व्यवस्थित नाही आहे. आणि हे सगळं आत्ता तुम्ही माजी असताना जेव्हा तुमच्या वार्डासाठी निधी किंवा फंड मिळतो तो तुम्हाला व्यवस्थित मिळत होतो का? किंवा मग आमदार आणि खासदारांची तुम्हाला तुमच्या वार्डाच्या विकासासाठी कशी मदत झाली आहे? जे कॉर्पोरेशनमध्ये निधी वाटप होते ते झोनल वाईज होते. आपल्या नागपूर शहरामध्ये 10 झोन आहे आणि एक झोनमध्ये 16 नगरसेवक असतात. तर ते एक झोनल बजेट वेगळं असते. ते जे आयुक्ताच्या बजेट होते, जे चेअरमॅनच्या बजेट होते, त्यामध्ये एक वेगळं बजेट होते झोनल बजेट. त्यामध्ये नगरसेवकासाठी वाटफंड जे
लोक उपयोगी कामे होते लोकांसाठी, त्यासाठी पैसे राहतात. जे नगरसेवक आपल्या मनापासून जे काही करायचं आहे त्याला लोक जनतेसाठी, तर ते कामात ते सिवर लाईनसाठी थोडेसे पैसे असतात, रस्त्यासाठी फुटपाथसाठी असे थोडे पैसे राहतात. आणि जे चेअरमॅन होते नागपूर महानगरपालिकाचे स्टँडिंगचे चेअरमॅन, त्यांच्याकडून मोठे काम आम्ही लोक निघत होतो. पण सध्या असं 2 वर्ष झाले, आणि 2 वर्ष तर झाले, तर 2 वर्षापूर्वी 3 वर्ष आमचे असंच गेले. कारण की 18-19मध्ये कोरोना आला, त्यामध्ये नागपूर महानगरपालिकाचा बजेट शून्य झाला. त्यानंतर 2 वर्ष तर असंच गेले कोरोनामध्ये. आणि त्यानंतर हे जे चुनाव होणार होते नागपूर महानगरपालिकाच्या, महाराष्ट्रामध्ये जे एकही महानगरपालिकाचे नगरपरिषद चुनाव झाले नाही. जवळपास दीड वर्ष झाला आता. आणि 2 बजेट झाले, असं समजायचं की 2 बजेट अजून झाले असते, पण ते झाले नाही. आणि ते बजेट त्यांनी जे विकास आहे वार्डाचे, ते असिस्टंट कमिशनर वार्ड अधिकारी जे असतात झोनचे, त्यांच्याकडे दिले. आणि त्यांनी काय सुरू केला, त्यांच्या पण असंच की जे BJPचे आमदार आहे, जे BJPचे नेते आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते लोकांचे काम करत आहे. आयुक्त की तरफ से जो व्यवहार है वो बिल्कुल भी ठीक नहीं है. मैं आपको बताता हूँ आपके चैनल के माध्यम से कि सीमेंट रास्तों के लिए करोड़ों रुपए जो हेड में नगर सेवक को के इस्तेमाल के लिए रखे जाते थे, उसमें हमारे यहाँ के जो डिप्टी CM है माननीय देवेंद्र फडणवीस साहब, उनको उनके आदेश से बहुत बड़े पैमाने में पश्चिम नागपुर में पैसा दिया गया, जिसकी वजह से बाकी सीमेंट रोड के काम पूरे के पूरे रुक गए. तो आप डिप्टी CM को आप पैसा दोगे, आप आमदार को पैसा दोगे, आप कोई मिनिस्टर को पैसा दोगे, तो फिर ये जो नगर सेवक है बैठे हुए, जो जनता के काम के लिए आते हैं, छोटे मोटे काम के लिए, उनके लिए क्या बचेगा? अगर नागपुर महानगर पालिका इनकी काम करेगी, या प्रशासक अगर कोई बैठा है तो प्रशासक उनके लिए काम करेगा, तो ये जो नगर सेवक है इनका कौन देखेगा? ये मेरा प्रश्न है. जी सर, आपका तुमची आयुक्तांवरची नाराजगी आहे ती कळतीच आहे. पण तुम्ही राजकारणात 30 वर्षांपासून आहेत, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी. तर आत्ता ज्या काही निवडणुका येतील, प्रशासक राज आहे, तर 1.5 वर्षांपासून अजूनपर्यंत निवडणुका लागलेल्या नाही आहेत. पण निवडणुका लागल्याच तर तुमचा चेहरा आम्हाला तिथे बघायला मिळणार का? तुम्हाला नक्की सांगू शकत नाही, कारण की हे जनता आहे. आणि हे निवडणूक का झाले नाही ह्याच्यावर विचार मी केलेला आहे. कारण असं आहे की आपण नगरसेवक, आपल्याला जे आमची जी जनता आहे, आमचे जे मतदार आहे, ते आम्हाला ओळखतात. कशासाठी ओळखतात? आमच्या कामासाठी ओळखतात आम्हाला. अगर लोग समझदारी से काम लेंगे तो वो काम करने वाले को ही आगे बढ़ाएंगे, क्योंकि उनको अपने वार्ड का प्रभाग का विकास करना है, वो लोग अच्छे से जानते हैं. लेकिन हम गारंटी से अभी फ़िलहाल उस कंडीशन में नहीं है बोलने की कि नहीं हम डंके की चोट पे जाएंगे. सर, तर आपण पाहिलं की मोहम्मदजींनी बऱ्याच ज्या समस्या आहेत त्यांच्यावर प्रकाश टाकलेला आहे, आयुक्तांच्या कामांवर प्रकाश टाकला आहे. आणि आत्ता ते माजी झाले असले तरी ते सक्रिय आहे, काम करत आहे. लोकांच्या समस्या ज्या आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहे. आणि अशाच आणखी समस्या आपण जाणून घेणार आहोत, अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.